आपल्याला वचन दिलेलं आहे ते सांगते. मला ते खरं वाचून दाखवायचं होतं, पण मी सांगितलं आता वाचू नको, पुस्तक छापायचं आहे, ते छापल्यानंतरच बघू देत. पण विश्वजनींनी सांगितलं ओटी या शब्दाचा अर्थही असा, आपल्याला ओटी म्हटलं की साडी, ब्लाउज पीस, नारळ, फळं, आमचं तमचं सगळं दिसतं. विश्वजननी म्हणते तोही आता विसरा. ओंकार योगेश्वर जे सांगतो, माझ्यासाठी तुम्ही काय करा तर मनापासून हात मला मारा. तुमच्या हृदयाच्या हाकेला मी धावल्याशिवाय कधी राहणार नाही. तसंच माझी ओटी भरा. याचा अर्थ कोणाला एक फळ आणून मला ठेवावंसं वाटलं तर त्यांनी ते इथे ठेवायचं आणि प्रार्थना करायची, प्रसाद म्हणून ते घेऊन जायचं. ज्याचं त्यांनी नेलं तरी चालेल, कोणाला म्हटलं इथे ठेवावं, इथल्या भक्तांना वाटावं तरी चालेल. पण ओटी या शब्दाचा अर्थ मात्र इथे त्याच्यामध्ये पाच असलं पाहिजे असं मुळीच नाही. असं मुळीच नाही. तुम्हाला घरून जर जरी वाटलं केंद्र प्रमुखांना कृष्णाने देण्यासाठी, ही गोष्ट मलाही माहीत नव्हती, आतापर्यंत गुप्त ठेवलेली होती. काही दिवसांनी आता सांगितलं की मला हे केंद्र प्रमुखांना द्यायचंय म्हणून गेलेलं आहे आणि ते 108 बिल्ले आता तयार करून मिळालेले, ते आपल्या काही जणांच्या हातात आलेले. तेव्हा आराधना करत असताना विश्वजननीची आराधना त्याच वेळेला केंद्रामध्ये तो फोटो ठेवायचा आणि ती आराधना करायची. आपण म्हणतो ना, तो सर्व रसच असतो, मी काहीही करत नाही. तो फक्त जा म्हणाला की जाते, हे म्हणाला की येते, इथे जाऊन बघ, तिथे जाऊन बघते, ध्यान कर, असं घरचं चाललेलं असतं. मडकई म्हणून गोव्याला गाव आहे आणि त्या गावामध्ये हे स्थान आहे नवदुर्गेचं. विश्वजननीची मूर्ती त्यांनीच करत नाही की म्हणून मी केली. तर ही जी मान तुम्हाला लक्षात येत असेल, किंचित वाकडी येतं. त्याचं कारण एका कृष्ण भक्त भयंकर संकटात सापडलेल्या वेळेला, आणि त्यावेळेला काही आताच्या सारखे फोन वगैरे नव्हते, त्यामुळे पावसामध्ये होड्या गेलेल्या होत्या आणि अशा वेळेला ती होडी महिनाभर परत आली नाही. सगळ्या घरच्या लोकांना काळजी वाटत होती. म्हणून तो येऊन त्या माणसाला सांगत होता आमची माणसं आलेली नाही, आम्ही आता किती दिवस वाचवणार वगैरे वगैरे. तर तो माणूस म्हणाला की देवी माते आई, आता तूच माझी अब्रू राखणार, मी तरी काय करणार, तुझे शोधणार, आणि पावसाचे दिवस, वादळ वारा सापडलेले, तर तुझ्याशिवाय माझं माझी अब्रू राखणारी तूच असणार. आणि त्यावेळेला रात्री एका दुसऱ्या 2-3 दिवसांनी त्यांना असं वाटलं, देवी आली आणि लाथ मारून सांगितलं उठ, झोपलाच काय, तुझ्या सगळ्या उड्या परत आलेल्या. आणि जाऊन जर बघतात तर खरोखर सगळ्या उड्या परत आलेल्या होत्या. तेव्हा तो बोलला, मी तुला 100 रुपयाची फुलं पाहिजे. आता 100 रुपये म्हणजे आपल्याला काही वाटत नाही, पण त्या काळामध्ये किती वर्षापूर्वी 100 रुपये म्हणजे पुष्कळ होते. पण काही केल्या असे पावसाळ्याचे दिवस, पुष्कळ चांगली फुलं अशी मिळत नव्हती, म्हणून त्याला वाटलं असं फुलं कोणती व्हायची. एका दुकानात गेला आणि त्या दुकानामध्ये आपल्याला माहितीये बाटलीमध्ये चाफ्याची फुलं वगैरे घालून ठेवलेली असतात, तशी 4-5 फुलं ती बाटलीत घातलेली होती. तर यांनी विचारलं या फुलाची किंमत काय. तर दुकानदार गमतीने म्हणाला, दे रे 100 रुपये. हा आंघोळ केला, त्या 100 रुपये घेऊन तिथे गेला, त्याला दिली. तो घेईना, तो बोलला शीत काहीतरी काय, चाफ्याचं फुले 5 थोडी मिळतात, आता नाही म्हणून. नाही म्हणाला, तुम्हाला तू दे. आणि त्यांनी चाफ्याची फुलं घेतली आणि देवीकडे गेला आणि सांगितलं, देवी अर्थात हे सर्व आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे हो. सांगितलं, हे अर्पण केलं आणि सांगितलं, देवी माते आई ही फुलं तुला मी अर्पण करते, तुला पोचली ना. तर हो, पोचली म्हणून जी मान केलेली आहे ती मान अशी. आणि आजही अनेकांचे अनुभव असे आहेत की तिला हाक मारली आणि ती धावली नाही असं कधी होणारच. मध्यंतरीचा काळ असा गेला की छान म्हणतो मी सांगते त्यावेळेला विश्वजनीची स्थापना कुठे करायची, काय करायची वगैरे वगैरे चाललेलं होतं. आणि 6 सप्टेंबरला नारकर आणि ते जेव्हा आले तेव्हा त्यांना ते एवढं टेन्शन झालं की काय करणार आपण, अमेरिकेसारख्या ठिकाणी काय करणार आणि काय करणार. मी त्यांना सांगितलं, नारकर
रमेश, तुम्हाला माहिती आहे ना, कृष्णा कुटीरची स्थापना जेव्हा झाली त्यावेळेला कृष्णाने एका गरीब भक्ताला सांगितलं होतं, आता तुमच्या सर्वांकडे जो कृष्णाचा फोटो आहे तो एका गरीब भक्तांनी माझा एक किती लोकांनी इच्छा प्रदर्शित केली. कोण म्हणाला मी संगमरवरी मूर्ती आणतो, कोण म्हणाला चंदनाची आणतो, कोण म्हणाला पंचधातूची करतो. कृष्णाने सांगितलं मला त्याचा अर्थ आत्ता करतो. मला सामुदायिक कार्यासाठी उभं राहायचं आहे, म्हणून मला कोणाकडूनही व्यक्ती करून मूर्ती घ्यायची नाही. माझा एक गरीब भक्त आहे, तिथे जा आणि त्याला सांग मूर्ती आण. मी कृष्णाने दाखवल्याप्रमाणे आत्ताही मी एकटी मुंबईला जाऊ शकत नाही सध्या, परंतु त्यावेळेला मी गेले कृष्णाने सांगितल्याप्रमाणे आणि तिथे तो म्हातारी ग्रस्त बावल्यांचे फेस करून बसलेले. मला बघितल्यावर म्हणाले, या या ताई या या. ते काय मला ओळखत नाही, पण त्याला तुम्ही महाराष्ट्रात ताई हा शब्द वापरतात म्हणून त्यांनी म्हटलं होते. मी कोण त्याला माहिती. आणि शेवटी ते म्हणाले, मी तुझ्याकडे आलो नाही म्हणाला. मी आले, मानाने मला हात धरला आणि त्यांनी येऊन हात धरून आत नेला आणि तेव्हा सांगितलं, कुठे होतात आणि कुठे आलास? तुला मी 10 वर्षापूर्वी माझ्या छताला रंग द्यायला सांगितला होता, तू दिला नाही आणि होतास कुठे आणि आलास कुठे? आज तुला या झोपडीत राहण्याची वेळ आली. परत सांगायला आलो, माझ्यासारखा मीच दयाळू म्हणून परत तुला सांगायला आलो, कृष्ण कुटीरला तू दिली तर मूर्ती, नाही तर मूर्ती नाही. आणि 25 ऑगस्ट हे मूर्ती कृष्ण कुटीरची स्थापना होण्याचा दिवस होता. कृष्णाने सांगितलं मूर्ती नाही आली म्हणून मला त्याची पर्वा नाही, कलश पूजा करून कृष्ण कुटीरचं ओपनिंग करायचं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, 25 ऑगस्टला कृष्ण कुटीरचं ओपनिंग झालं आणि 6 जून 1979 ला मूर्ती आली. पण तोपर्यंत कृष्ण कुटीरला मूर्ती नव्हती. तसंच मी नारकरांना परत परत सांगते, कशाला तुम्ही काळजी करताय हो? तो करणारा सगळं आहे, आपण काळजी करून काही फरक पडणार नाही. त्याला मध्यंतरी इतकं ब्लड प्रेशर वाढलं, आजारी पडायची वेळ आली का, तर टेन्शन नाही. याचं कारण त्यांनी 6 महिने केले ना, जानेवारी पासून ते धडपडतायत त्याच्यासाठी. आणि आता मूर्ती स्थापन करायची वेळ आलेली आहे आणि ते घडत नाही, तर काय करायचं? कृष्णाने त्यांना वचन देऊन सांगितलं, रमेश 19 तारखेपासून 25 तारखेपर्यंत एकदाही कोणी मला बोलायचं नाही. मी बोलणार नाही, तुम्ही मला विचारायचं नाही. प्रमोदला फोन करून सांगितलं, प्रमोद मला बोलवायचं अजिबात बोलायचं नाही माझ्याशी, मी बोलणार नाही फोन केला तरी. आणि माझा निर्णय 25 ला फायनल होणार. मी 4 वाजेपर्यंत काय ती सोय करणार. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही आता हल्ली तुम्हालाही माहिती आहे, तिकीट बदलायचं म्हणजे $50-100 काय तो दंड होतो, काय होतं. मला अजून त्यातलं खूप काय कळलेलं नाही, तर मला ते करावे लागलेलं नाही. पण आमचं तिकीट त्यावेळेला बदलून दिलं. 1 दिवसासाठी मी इथे येऊन गेले, पण कृष्णाने म्हटलं कोणालाही सांगायचं नाही, हे आज सांगते मी तुम्हाला. आणि 24 ला आले. प्रमोदला मी सांगितलं, तर प्रमोद काय करायचं ते करूया आता. कृष्णाचा निर्णय 25 ला आहे आणि 25 तारखेला 4च्या आत ही मूर्ती इथे आहे. 25 तारखेला माझा निर्णय काय तो ठरला. ते कृष्ण परत बोलत होता, तेव्हा मी त्यांना सांगायचे तुम्ही शांत राहा. नाही तर तुम्हाला माहिती आहे कृष्ण कुटीरचं ओपनिंग आहे, तुम्ही बघितलेलं आहे. कलश पूजा करून कृष्णाने केलंय, तसं हाही कलश पूजा करणाऱ्याने करणार, तुम्ही काय करू. आणि अशा प्रकारे इथे मूर्ती जेव्हा आली, बरोबर असलेल्या 2-3 माहिती आहे, फक्त 4 वाजता आली. आणि ही मूर्ती अतिशय जड असल्यामुळे हलवणं इतकं कठीण आहे. परंतु ते मगाशी आलेले प्रेसिडेंट म्हणून कृष्णाने सांगितलं, त्यांना तू गुलाब आणि त्यांच्या खांद्यावर तू शिला घाल. हा मान त्यांना. डिसेंबर 2002 मध्ये ताई ऑस्ट्रेलियाला जाऊन सगळीकडे नजर फिरवून ध्यान करून आल्या आणि शेवटची ध्यानयात्रा झाली अंदमानला. त्यावेळेस कृष्णाने सांगितले, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रच तुमच्या माझ्यामधला दुवा आहे. हाच दुवा तुम्हाला आणि मला एकत्र आणू शकतो. हा मंत्र हीच आपली होडी, हेच आपले शीड आणि हाच आपला नावाडी. सुखाचे आगर आणि प्रेमाचा सागर, कौतुकाचा मेरू आणि आपल्या जीवनाचा गाभा. या मंत्रामुळेच आपण एकत्र येणार.
आनंदाने भवसागर पार करणार आणि अंतिम ध्येयाला पोचणार. हेच आपले ध्येय, हेच आपले सौख्य, हा मंत्रच आपला आधार. 8 फेब्रुवारी 2003 दिल्ली कॅन्टोन्मेंट एरियात दुसऱ्या विश्वजननीची स्थापना ताईंच्या हस्ते झाली. श्री कृष्णा. नहीं, मूर्ति की स्थापना. मंदिर बोलेगा तो बोलता है गलत बोल रही है, बराबर है. मंदिर नहीं किया, विश्वजननी की स्थापना की. और वही टाइम बोला अभी मेरे को दूसरा मंदिर जो करना है वो दिल्ली में करना है. उधर ही बोला था दिल्ली में और मिलिट्री एरिया, क्योंकि अपना भारत देश के लिए जो खड़ा होते हैं उनके लिए मुझे करना ही है. 2000 साल से बार बार ये बोलता है कि भक्त के लिए, भक्त तो है ही, लेकिन भारत देश के लिए, विश्व के लिए, विश्व शांति के लिए, मेरे सब यंग जनरेशन के लिए, इसके लिए सब के लिए मुझे खड़ा होना है. मेरा भक्त जो है वो मेरे प्राण से भी ज़्यादा प्रिय है. जो मुझे दिल से बुलाएगा वो टाइम मैं कभी भी खड़ा हो नहीं सकता है, मैं दौड़ के जाता हूँ, ऐसा बार बार बोलता है. और ये जो कार्य है ये कार्य भी ऐसा ही है, कोई एक नहीं कर सकेगा, मैं नहीं करती है. और एक को लगता है कि लेकिन ऐसा नहीं, भगवान श्री कृष्ण का सब भक्त के वजह से ही ये सब कार्य होता है, नहीं तो ये होने वाला नहीं है. आपका सबका जो प्रार्थना चलती है घर घर में, केंद्र निकाल के श्री कृष्ण लीला सेंटर ये करके जो श्री कृष्ण ने आदेश दिया, इस सामुदायिक प्रार्थना का जो बल है वो बहुत ज़्यादा है. और ये बल की, ये काल की बहुत ज़रूरत है. और ज़रूरत किसके लिए? मेरे भक्त के लिए तो है ही. भक्त सब मेरा डिवोटी, ज्ञात अज्ञात, मतलब मेरे को कोई पहचानेगा, मेरा कुछ संबंध ही नहीं है. मेरे को जो पहचानेगा तेरा ज्ञात होएगा, लेकिन अज्ञात जो भक्त है वो मुझे जो पुकारता है उनके लिए, भारत देश के लिए और विश्व के लिए, विश्व शांति के लिए आज बहुत ज़रूरत है, बहुत ज़रूरत है. इसके लिए सबको बोलता है सेंटर जाके ज्वाइन करो, जिधर जिधर सेंटर है उधर करो. ये जब भी बोलता है ऐसा, तो अभी सब जगह पे जाके श्री कृष्ण लीला सेंटर ऐसा नाम से, सेंटर मीन्स दूसरा कुछ नहीं, हफ्ते में एक दफ़ा बैठ के आधा घंटा वो मुझे देना. पहले 15 मिनट ओम नमो भगवते वासुदेवाय ये मंत्र करना, आगे का 10 मिनट 5 मिनट ओम महान शक्ति देवताय नमः. ये जो मंत्र है, ये मंत्र आपको किधर भी नहीं मिलेगा. भगवान श्री कृष्ण ने लास्ट जनवरी 2002 साल में दिया और बोला ये बरस मैं रुक नहीं सकेगा. 95-94 से बोलता था एलए में विश्वजननी मंदिर करना है, लेकिन ये बरस बोला हम ये बरस करना ही है. और वैसा करके एलए में 7 अक्टूबर तारीख दिया था, वैसा ही तारीख को उधर मंदिर में मूर्ति स्थापन होगी. तो आप सब लोगों के कृपा, भक्ति, मोह, श्री कृष्ण का, विश्वजननी की माया और कृपा, ये सब मिल के आज ये विश्वजननी की इधर स्थापना हो गई. श्री कृष्ण को बोला योगेश्वरा तू मुझे इधर खड़ा किया, मेरे हाथ में तू जो कार्य देगा वो मैं 100% पूरा करेगी. जो कोई मुझे पूरा भाव से बुलाएगा
तो उनके लिए मैं दौड़ के जाएगी और उनके लिए मैं खड़ी होगी। विश्व जननी ने ये आदेश आज भी दिया है कि आप जब भी मुझे बुलाएंगे, मेरे में शक्ति ताकत करने का काम आपका है, शक्ति निर्माण करने का काम, ताकत मुझे भी खड़ा होने का काम आप तुम्हारी भक्ति के प्यार से मैं कर सकती हूँ। आप पूरा भाव मेरे ऊपर रखो तो मैं आपके लिए खड़ा होगा, इसमें बिल्कुल शंका नहीं रखना। 4-8 दिन पहले की बात है, पहला जो श्री कृष्ण ने सेंटर किया वो आपको अचरज लगेगा, मस्कत में किया। मस्कत जिधर बोलने का भी समझो कुछ कर नहीं सकता है, लेकिन बोला हम 4 दिन के लिए गए, जिसने मेरे को लेके गया था, तो भगवान श्री कृष्ण भक्त बोला ताई अभी मुझे 4-5 दिन छुट्टी है, मैं आपको सब मस्कत घुमाएगा। हम बोला सच्ची बोलूँ क्या, मुझे मस्कत घूमने के लिए मैं आई नहीं, सेंटर करने के लिए आई है, और वो सेंटर होएगा तो ही मुझे अच्छा लगेगा, नहीं तो मुझे अच्छा नहीं लगेगा। तो क्या करें? तो भगवान श्री कृष्ण कैसा किसी के रूप में कैसा खड़ा होता है, तो उधर का गुल गांधी नहीं वो खिमजी रामदास खिमजी करके एक फैमिली है उधर। तो उन्होंने बोला इधर खिमजी लोग जो है उनको लोग देव जैसा मानते हैं, तो 2-4 नाम लिया। बोला नहीं, ये नहीं, पहला नहीं, दूसरा नहीं, चौथा रमेश खेमजी ये मेरा कार्य करेंगे। तो उन्होंने उनको फ़ोन किया तो वो बोला कि हम कुछ नहीं कर सकते, 4 दिन छुट्टी के लिए बाहर जा रहे। तो उन्होंने बोला अरे मैं तेरे हाथ से कुछ करने के लिए आया और तू बोलता है बाहर जाएगा। तो तुरंत बोला नहीं अभी आना। और उन्होंने इतना श्री कृष्ण का जैसा खड़ा हुआ कि इतना अच्छा सेंटर 11 सितंबर पहला मस्कत में हुआ, 500 लोग इकट्ठे हुए। और उधर श्री कृष्ण ने फोटो तुलसी पत्ता जो कुछ लिया था उधर सबको दे दिया और बोला तुम्हारे इधर आया है। तो रमेश खेमजी का भी नाम से नहीं पुकारता नहीं, लेकिन ऐसा बोला श्री कृष्ण वो दिन कि हम मुझे ताई मेरा एक काम है। उन्होंने कितना विश्वास रखा ये आपको बोलती है कि मैं तो फर्स्ट टाइम उनको देखा, उन्होंने भी फर्स्ट टाइम मुझे देखा, लेकिन बोला मैंने इधर कृष्ण का मंदिर बनवाया है और ये मंदिर सब लोग बोलते हैं ये इसका पाँव नीचे जा रहे हैं, तो आप प्लीज़ जरा जाके उधर दिखाएगा और कृष्ण को पूछेगा तो मुझे बहुत अच्छा लगेगा। श्री कृष्ण बोला अभी से अभी जाके आते हैं। उधर जाके उनको आके फ़ोन किया कि बेफिक्र रहो, मेरी जिम्मेदारी, कुछ नहीं होता है। और इसको अभी कितना बरस हो गया, 10-12 बरस 92 में, हाँ या मस्कत में पहला केंद्र किया। दूसरा ये बोलने का क्या, 8 दिन पहले बोला अभी विश्व जननी 7 नंबर हाथ करके दिखाया, 7 नंबर विश्व जननी की स्थापना दोहा में करेगा। दोहा कि जिधर बोलने के लिए भी कोई ऐसा इकट्ठा होता है तो ये होता है, लेकिन हम खाली वो बोलता है ना, हम खाली सुनती है, क्योंकि करने का जैसा मेरे से कुछ नहीं, खाली वो जैसा बोलेगा वैसा ध्यान करती है और दूसरा कुछ भी मेरे हाथ में नहीं है। तो 2-4 दिन के बाद मुझे दोहा से एक फ़ोन आया, तो मैं बोला, वो बोला ताई आप विश्व जननी के लिए जा रहे हैं तो हमारा कुछ सेवा नहीं हम उधर दोहा में आएगा वो टाइम देना। तो तुरंत वो बोला ताई क्या बोलो आपको, 4 दिन पहले पेपर में आया, अपना इधर के पंतप्रधान उधर गए थे और उन्होंने बातचीत होके ऐसा पेपर में आया कि दोहा में सब मंदिर करने के लिए परमिशन दिया, देवी जी का मंदिर पहले ही बोला था। तो हम बोला अभी मालूम है ना, और कृष्ण ने नंबर दिया 7 नंबर का जो करेगा तो दोहा में करेगा। और ये उनके ही प्यार से, उनकी कृपा से मैं ये बोल सकती है, हमारे हाथ में कुछ भी नहीं।
वो जो बोलेगा वो करेगा। तो ऐसा ही चल रहा है। आप पूरा विश्वजननी इधर आप सब लोगों के लिए आई है, खड़ी हुई है, और आप जितना प्यार से, जितना श्रद्धा भाव से, इसके लिए नाम भी दिया विश्वजननी नवदुर्गा। और वो नवदुर्गा कौन सा चूज करेगा? तो मड़कई गोवा करके है, उधर का विश्वजननी चूज करना, तो वो करके अभी ये दूसरी स्थापना हो गई। एकदम खुशी की बात ऐसा। और ये सब जो इंतजाम करते हैं, मेरे हाथ में कुछ भी नहीं। भगवान श्री कृष्ण को ये कार्य में आना था। भगवान श्री कृष्ण के एक भक्त के घर में भगवान श्री कृष्ण ने बोला आज उधर जाके ध्यान करो, और ध्यान किया तो उन्होंने मुझे एक श्री कृष्ण का मूर्ति दी। श्री कृष्ण का मूर्ति दिया। श्री कृष्ण बोला ये कार्य के लिए जा रही है ना, मैं खड़ा हूँ अभी, और वो मूर्ति आपको दिखाती है। कुठे आहे? वंदना तुझकडे असते पर्स उघडी कर. और भगवान की कृपा से जिसने ये दिया, श्री कृष्ण को किसी का नाम बोलने का अच्छा नहीं लगता है करके मैं बोलती है, लेकिन ये भक्त भी, और इतने दिन में ये मूर्ति की आराधना किया। बोला मैं दूसरा कुछ नहीं लेने का, ये मूर्ति लेके जाना, और ये मूर्ति लेके मैं आई। ये श्री कृष्ण भक्त भी अभी इधर है, लेकिन कृष्ण को नाम किसी का कुछ बोलने को अच्छा नहीं लगता है करके बोलती नहीं, लेकिन ये भक्त को भी बोलता है। एक दफा प्रणाम करो। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री कृष्ण के एक भक्त ने बहुत दिन पहले, है ना, बहुत दिन पहले मूर्ति बांसुरी लाया था। बोलता है नहीं मैं टाइम पे लेगा, और ये टाइम बोला बांसुरी लेके आना, और आज ये बांसुरी बोलता है मेरे को एक भक्त को देना है, अब खड़ा होके लेना। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कल मैंने पूछा कृष्णा प्रसाद कुछ लेके आने का है क्या? श्री कृष्ण बोला तेरी जरूरत नहीं। तो मैं बोला बराबर मेरी जरूरत नहीं, मेरा भक्त बहुत प्रसाद लेके आएगा। आज आप देखेंगे तो हाँ इधर तो प्रसाद का सब इतना भरेला है कि पूछो मत। ये बुद्धि देने वाला, वो करने वाला वो ही है सब। तो मैंने कभी बोला इसको कृष्णा सबके साथ तू कुछ भी तो लेता है, मेरा एक फूल भी कभी लेगा क्या? नहीं। बोलता है नहीं मुझे ज़रूरत नहीं तेरे पास फूल लेने की, मेरे बहुत भक्त ऐसे है कि मेरे पाँव को कितना चरण पे फूल ला के रखता है। ये बात बराबर है, लेकिन मेरे को तो कौन सा सदर में डालता है? भक्त बोलेगा तो वो भी नहीं बात भी बोलेगा कभी ऐसा। तो तभी से मैं पूछती नहीं, इसके लिए बार बार फिर बोलती है सबको कि भगवान श्री कृष्ण का प्रसाद अभी लेने का है, और श्री कृष्ण ने जैसा बोला वो प्रसाद किया है। अब सब लोग प्रसाद लेके जाने का। ओम नमो भगवते वासुदेवाय। या स्थापनेनंतर ताईंचे 2 दिवस ध्यान होते. त्या ध्यानातच परमपूज्य ताई 10 फेब्रुवारीला पहाटे श्रीकृष्ण चरणी विलीन झाल्या. ओंकाराची जाण तुम्हा कशी करावी, ओंकाराची जाण तुम्हा कशी करावी, ओंकाराची ठेव तुम्हा कशी मी द्यावी. ओंकार म्हणजेच मी सर्व पालन करता, ओंकार म्हणजेच मी सर्व पालन करता, ओंकार शक्ती मी विश्वाचा सांभाळ करता. ओंकार ही महान शक्ती या जगताची, ओंकार ही महान शक्ती या जगताची, ओंकाराची हाक हवी मजला तुमच्या हृदयाची. ओम 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 हाच ध्यास धरा रात्रंदिनी, ओम 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 हाच ध्यास धरा रात्रंदिनी. श्वास तुमचा चालू दे ओंकार स्मरणी,
श्वास तुमचा चालू दे ओंकार स्मरणी, ओंकार स्मरणी, ओंकार स्मरणी. कृष्णा नमस्कार भावे तुला कृष्णा नमस्कार भावे तुला सदा सन्मतीचा आम्हाला भदे सदा सन्मतीचा आम्हाला भदे विद्याधनाच्या महासंचयाला विद्याधनाच्या महासंचयाला शरीरा मनाला महाशक्ती दे शरीरा मनाला महाशक्ती दे कृष्णा नमस्कार भावे तुला कृष्णा नमस्कार भावे तुला मुखी मानसी सर्व कर्मांतरेहि मुखी मानसी सर्व कर्मांतरेहि तुझ्या चिंतने ध्येय सिद्धी घडो तुझ्या चिंतने ध्येय सिद्धी घडो नसो यातनाचा जगीता पकोणा नसो यातनाचा जगीता पकोणा कृपेचा तुझा संग जीवा जडो कृपेचा तुझा संग जीवा जडो कृष्णा नमस्कार भावे तुला कृष्णा नमस्कार भावे तुला कृष्णा नमस्कार भावे तुला ॐ नमो भगवते वासुदेवाय 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 ॐ नमो भगवते